तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण GNM थर्ड इयरचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत। बऱ्याच वेळा हा परीक्षेत प्रश्न विचारला गेला आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आजचा टॉपिक आहे आपला सल्ला व मार्गदर्शन, काउन्सिलिंग अँड गायडन्स। त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना पाहणार आहोत, व्याख्या, उद्देश, नवीन हजर झालेले कर्मचारी, नवीन कार्यक्रम राबवण्यापूर्वी फायदे, बदली होऊन आलेले कर्मचाऱ्यास। त्याची प्रस्तावना पाहूया आपण। व्यक्तिविषयक व्यवस्थापनामध्ये व्यक्ती सर्व व्यक्तींना एकत्रित घेऊन संघ तयार करून त्या संघाकडून काम करून घ्यायचं असते। आपण पाहिलेच आहे की भिन्न दर्जाचे आणि भिन्न शैक्षणिक अर्हता असलेले, वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले, विशेष म्हणजेच भिन्न स्वभावाच्या व प्रत्येकांचे विशिष्ट असे व्यक्तिमत्व असलेले आणि भिन्न कार्यक्षमता असलेले अनेक व्यक्तींना एकत्रित येऊन पर्यवेक्षकाला, व्यवस्थापकाला समन्वयाने आपले कार्यक्रम यशस्वीने पार पाडावे लागतो। कार्यरत असताना प्रत्येकालाच कोणती न कोणती व्यक्तिगत अगर व्यावसायिक समस्याही असतेच। काही जण या समस्यांना सहज रीतीने तोंड देऊ शकतात, तर काहीमध्ये नैराश्याची भावना म्हणजे फ्रस्ट्रेशन निर्माण होतो। हे टाळण्यासाठी तसेच येणाऱ्या समाधानाचे धीराने तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून सल्ला व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते। तर समजलं ना, कोणतेही कार्य करण्यासाठी त्याला प्रशिक्षणाची, सल्ला मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते। त्याच्यामुळे काय, व्यक्ती हा जास्त माहिती असल्यावर व्यवस्थित कार्य करू शकतो, त्याला माहिती नसल्यावर नैराश्य भावना असेल म्हणजे फ्रस्ट्रेशन निर्माण होऊ शकतो, कामामध्ये चिडचिडेपणा येऊ शकतो, माहीत नसल्यावर कार्य करायचं म्हणल्यावर म्हणून त्याला समजावून व्यवस्थितपणे त्याच्याकडून कार्य करून घेणे म्हणजे सल्ला व मार्गदर्शन करणे। त्याची व्याख्या पाहूया आपण। सल्ल्याची व्याख्या, गायडन्स, सल्ला हा मार्गदर्शनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। प्रश्न किंवा अडचण सोडवण्याच्या दृष्टीने दोन व्यक्तीमधील संभाषण म्हणजे सल्ला होय। समस्येच्या सोडवण्यासाठी केलेले मार्गदर्शन म्हणजे सल्ला होय। समस्या जर असेल त्याला सोडवण्यासाठी केलेली कृती म्हणजेच काय, मार्गदर्शन। मार्गदर्शन म्हणजे काउन्सिलिंग, अगर अनेक व्यक्तींना एका समस्येबद्दल एकत्रित येऊन ती समस्या सोडवण्यासाठी मार्ग दाखवणे म्हणजे मार्गदर्शन होय। शिक्षण व व्यवसायामध्ये सल्ला व मार्गदर्शन या वरचेवर घडून येणारे प्रक्रिया आहेत। तर आपण पुढे पाहूया काय काय प्रक्रिया आहेत त्या। सल्ला व मार्गदर्शन हे दोन्ही एकमेकास पूरक आहेत, ते स्वतंत्र करता येत नाहीत। ज्या वेळेस मार्गदर्शन करतो तेव्हा सल्ला हा दिला जातो आणि ज्या वेळेस सल्ला दिला जातो त्यावेळेस आपोआपच मार्गदर्शन घडून येते। सल्ला व मार्गदर्शनाचे आपण उद्देश पाहूया। ऑब्जेक्टिव्ह ऑफ काउन्सिलिंग अँड गायडन्स। नंबर 1 पाहूया, कार्य करत असताना समन्वय साधण्यासाठी। नंबर 2, कार्य करत असताना परस्परामधील संबंध सुधारण्यासाठी। कार्य करत असताना उद्भवलेल्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी। कार्य करत असताना निर्माण झालेले ताणतणाव दूर करण्यासाठी। कार्य करत असताना कर्मचाऱ्यामध्ये नैराश्य भावना निर्माण होऊ नये म्हणून आणि कर्मचाऱ्याला संरक्षण मिळावे म्हणून, कामामध्ये रुळण्यासाठी, ॲडजस्ट व्हावे म्हणून, कामाचे ध्येय व उद्देश यशस्वी रीतीने गाठण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीचे संघटनेमध्ये सामावून कार्यरत राहण्यासाठी, कर्मचाऱ्यामध्ये संदेश वहन योग्य होण्यासाठी। तर त्याचे उद्देश काय आहे, समन्वय साधण्यासाठी, परस्पर संबंध सुधारण्यासाठी, उद्भवलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, ताणतणाव दूर करण्यासाठी, नैराश्याची भावना दूर करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, कामामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी, यशस्वीरीतीने उद्देश पार पाडण्यासाठी, संघटनेमध्ये सामावून कार्यरत करण्यासाठी, कर्मचाऱ्याचा संदेश योग्य होण्यासाठी मार्गदर्शनाचे व सल्लाचे हे काय आहे, उद्देश आहे। तर आपण पाहूया, सल्ला व मार्गदर्शन कोण व कोणास करावे। नंबर 1, नवीन हजर झालेले कर्मचारी। ज्या वेळेस कोणीतरी व्यक्ती नवीनच कामावर हजर होतो त्यावेळेस तो आई वडील नातेवाईक आप्तस्वीयापासूनच दूर आलेला असतो। नवीन जागा असते, वातावरण नवीन असते, त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यास अनेक प्रकारच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक समस्या भेडसावत असतात। या समस्या सोडवण्यासाठी त्यांना अनुभव नसतो, तसेच त्यांचे वयही कमीच असल्यामुळे बऱ्याच वेळी त्यांच्या नैराश्याची म्हणजे फ्रस्ट्रेशन भावना निर्माण होते। ती होऊ नये व तो आपल्या कामाच्या ठिकाणी कामामध्ये रुळण्यासाठी म्हणून त्याला सल्ला व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते आणि हे महत्त्वाचे काम पर्यवेक्षण व्यवस्थापकानेच करावे। नवीन कर्मचारी
कर्मचाऱ्यासाठी ओरिएंटेशन ट्रेनिंग यामधील सर्व मुद्द्यावर सल्ला व मार्गदर्शन करावे. बघा, कोणीतरी नवीन असं कामावर लागलं तर त्याला त्या ठिकाणची काहीच माहिती नसते, कुठं काय आहे. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये एक भावना तयार होते, फ्रस्ट्रेशन येतो मनामध्ये की कसं करू, काय करू, कुठे जाऊ, कोणाला विचारू, अशी भावना येत असतात. त्याला म्हणजे नवीन हजर झालेले कर्मचारी असा गोंधळून जातो. म्हणून त्याला व्यवस्थापकाने त्याला सगळं समजून सांगावं, त्याची ट्रेनिंग मुद्द्यानुसार घ्यावी. तर दुसरा नंबर पाहूया, नवीन कार्यक्रम राबवण्यासाठी. कोणताही नवीन कार्यक्रम राबवण्यापूर्वी संघातील सर्व व्यक्तीस एकत्रितपणे कार्यक्रमाचे ध्येय, उद्देश व रूपरेषा समजावून सांगण्यासाठी. आणि पुढं आहे कार्यक्षेत्रातील महिलांना, आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना एकत्र आणून महिला मंडळ स्थापण्यासाठी, बालकांचे लसीकरण, आहार, वाढ, विकास यातील शंका निरासनासाठी, महिला व बालकांसाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देणे, गावकऱ्यांना आपल्या कार्यक्रमातील लोकांना आरोग्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आरोग्य सल्ला, घरातील समाजातील लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन, आपल्या खात्याकरिता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास वैयक्तिक अडचणीच्या वेळी सल्ला व मार्गदर्शन, आपल्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास जर कामाची रुची, आवड नाही असे आढळून आल्यास सल्ला व मार्गदर्शन करावे. कर्मचाऱ्याच्या आजारामध्ये कर्मचाऱ्याचे सहकारी कर्मचारी व कनिष्ठ यांच्याकडून त्यांच्याबद्दल वाईट वक्तृत्व ऐकू आल्यास त्या कर्मचाऱ्या स्वतंत्र ठिकाणी एकट्याच बोलून त्याची बाजू घेऊन त्याला सल्ला मार्गदर्शन करावे. अजून पुढं आहे, बदली होऊन आलेल्या कर्मचारी सल्ला व मार्गदर्शन. म्हणजे नवीन कोणी रुजू झाले असेल तर त्याला काय काय मार्गदर्शन करावे हे पाहूया. बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्या सल्ला व मार्गदर्शनाची गरज जास्त भासते, कारण त्यांच्याकडे स्त्री कर्मचारी संख्या 95% असते. ज्या वेळेस तिची बदली होते तेव्हा तिच्या आयुष्याचा जोडीदार एकीकडे व एकीकडे हा पहिला धक्का बसतो. तिला लहान लहान मुले असतील तर त्याच्या शाळेतील ॲडमिशनसाठी समस्या भेडसावतात. ती स्त्री असल्यामुळे वडीलधाऱ्या वयस्कर सासू सासरे तिच्याबरोबर असणारे, म्हणजे त्यांची काळजी, शासकीय निवासाची क्वार्टर सोय असेल तर ठीक, नाही तर घर शोधण्यापासूनची तयारी, तिची आधीची सेवा झालेली असलेने तेथील कामाचा अनुभव व कामाचा पद्धती या वेगवेगळ्या असणार. त्यामुळे आपले या ठिकाणी कसे होईल याची काळजी, तसेच शिवापुस्तक याची नोंद, लास्ट सर्टिफिकेट, LPC वेळेत न आल्यास पगार, लवकर होणार नाही तर रजा मिळणार नाहीत, अशा अनेक विचारांना बदली होऊन आलेल्या परिचारिका आधीच गोंधळून गेलेल्या असतात. अशा वेळी व्यवस्थापकाने पर्यवेक्षकाचा सल्ला व मार्गदर्शनाने सध्या गोड बोलण्यानेही बरीच मदत होते. हे लक्षात ठेवून व्यवस्थापकाने पर्यवेक्षकाने ओरिएंटेशनच्या वेळेस वरील सर्व गोष्टीचा विचार करून त्याला सल्ला मार्गदर्शन करावे. सल्ला मार्गदर्शन हा टॉपिक खूप सोपा आहे, जास्त काही नाही याच्यामध्ये. त्याचे उद्देश, त्याच्यामध्ये नवीन रुजू झालेले, फर्स्ट टाईम रुजू झालेले, कोणी बदली करून रुजू झालेले, अशा प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचे म्हणजे आता फायदे पाहूया आपण काय काय आहे. सल्ला व मार्गदर्शनामुळे नैराश्य टाळता येतो. सल्ला व मार्गदर्शनामुळे ताणतणाव कमी करता येतो. व्यक्ती कामाच्या ठिकाणी रुळण्यास मदत होते. जवळीकता निर्माण होऊन जिव्हाळा तयार होतो. परस्पर दृढ होऊन सहकार्य वृद्धिंगत होतो. संघकार्यामध्ये शिस्त राखली जाते. व्यक्तीला सातत्य स्थितीचे ज्ञान होते व अडीअडचणी सोडवण्यास योग्य दिशा मिळते. सल्ला मार्गदर्शनामुळे कामाचा दर्जा सुधारतो. काम संख्यात्मक व गुणात्मक दृष्टीने चांगले होते. सल्ला मार्गदर्शन करण्यापूर्वी माहिती घेऊन घ्यावयाच्या गोष्टी. ज्यांना सल्ला मार्गदर्शन करायचं आहे त्या व्यक्तीने संपूर्ण माहिती असावी. त्यांच्या अडीअडचणीची माहिती असावी. त्यांच्या अडीअडचणींचा कारणाचा अभ्यास करावा. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध मार्गाचा वापर करूया. मित्रांनो, तुमच्यासाठी मी शॉर्ट नोट्स पण आणले आहेत, तर बघूया आपण काय काय आहे शॉर्ट नोट्समध्ये. त्याची प्रस्तावना तर पाहिलीच आपण, व्याख्या पाहूया. सल्ला व मार्गदर्शन म्हणजेच व्यक्तीला योग्य माहिती, दिशा व मदत देऊन तिच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याची प्रक्रिया. म्हणजे काय, सल्ला व मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला योग्य माहिती, दिशा, मदत देऊन तिच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणे म्हणजे सल्ला. उद्देश काय आहे, नवीन कर्मचारी संस्थेची ओळख करून देणे, कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या समजून सांगणे,
कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास वाढवणे, संस्थेचा नियम व धोरणे समजावून देणे, कार्यक्षमता समाधान वाढवणे, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध निर्माण करणे, नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, संस्थेचा इतिहास व उद्दिष्ट सांगणे, विभागाची माहिती देणे, नियमित व शिस्त समजावून सांगणे, कामाचे वेळापत्रक सांगणे, सहकार्याची ओळख करून देणे. आता पुढं पाहूया, सल्ला व मार्गदर्शनाचे फायदे काय काय आहे ते पाहूया. कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो, कामाबद्दल योग्य माहिती मिळते, कामातील चुका कमी होतात, नवीन वातावरणाशी जुळून घेण्यास सोपे जाते, कार्यक्षमता उत्पादकता वाढते, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध निर्माण होतात, समस्या सोडवण्यासाठी मदत होते, कामावरील समाधान वाढतो, ताण व चिंता कमी होते, संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते, सल्ला व मार्गदर्शनामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते, आत्मविश्वास वाढतो, कार्यक्रम सुधारते, चुका कमी होतात व संस्थेतील समन्वय वाढतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आजचा अभ्यास उद्याची यशस्वी नर्स आहे. नर्सची ओळख आहे. स्वप्न मोठी पहा, पण त्यासाठी रोज थोडीशी मेहनत घ्या. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.